नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी ऋषिकेश शिरकर, कृषी विथ ऋषी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत. व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर शेतकरी मित्रांनो, आपण शेती करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येत असतात. पण ह्याच अडचणीवर मात करणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. कारण शेतकरी मित्रांनो, आपण एखादं पीक लावलं, त्या पीक ज्यावेळेस लावत असतो तर त्यावेळेस आपण ही अपेक्षा ठेवलेली असते की त्या पिकामधून आपल्याला चांगलं उत्पन्न यावं आणि चांगलं प्रॉफिटमध्ये आपलं ते उत्पन्न जे आहे तर ते जावं, हे हेतूने आपण शेती म्हणजे ते पीक घेत असतो. पण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपण पीक घेत असतो, पण पीक घेतल्याच्या नंतर ज्या काही ह्याच्यामध्ये डिफिशियन्सी जाणवत असतात, ज्या काही कमतरता जाणवत असतात, तर या पिकांमधनं ओळखून घेणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. कारण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला हे डिफिशियन्सी जाणवतात, या कमतरता जाणवत असतात, त्यावेळेस जो काय आपला जास्त खर्च होणार आहे, जे काय पीक आपलं चांगल्या पद्धतीने आणण्यासाठी आपण एक्स्ट्रा जे काय खत देणार आहेत, तर त्याची आपल्याला तिथे गरज पडत नाही. जे काय आपल्याला कमतरता जाणवल्यामुळे त्याची कमतरता आपण तिथे भरून काढत असतो, त्या फुलफिल करत असतो. त्यामुळे जो काय आपला खर्च जो आहे तर तो कमी झालेला, आपला रिड्यूस झालेला पाहायला मिळत असतो शेतकरी मित्रांनो. पण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये ज्यावेळेस पिकांमध्ये कमतरता जाणवत असतात, तर त्या भरून काढणं आपल्याला तिथं खूप महत्त्वाचं असतं. पण याच्यामध्ये जर आपल्याला पाहिलं तर ज्या तीन मुख्य घटक आहेत, ज्या पिकाच्या जोमदार किंवा चांगल्या वाढीसाठी जे महत्त्वाचे घटक असतात, तर ते तीन घटक आहेत. तर ते तीन घटक कोणते? त्याच्यामध्ये जर पाहिलं तर NPK हे तीन घटक खूप महत्त्वाचे आहेत. नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश. या तीन जे अन्नद्रव्य आहेत, तर याची डिफिशियन्सी जी आपल्याला झाडांमध्ये जाणवते, आपल्या पिकामध्ये जाणवते, तर ते ओळखून घेणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. आणि ओळखून घेऊन ह्या फुलफिल करणं खूप महत्त्वाचे असतात. ज्या पद्धतीने माणूस एखादा आजारी पडायला लागलेला असतो किंवा आजारी पडत असतो, त्याच्या अगोदर माणसाचे जे काय बॉडी आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला जे काही छोटे मोठे लक्षणं किंवा त्याचे लक्षणं आहेत, तर ते आपल्याला तिथे जाणवत असतात. त्याच पद्धतीने ज्यावेळेस झाडांना एखाद्या न्यूट्रिएंटची, म्हणजे जे काही NPK घटक असतील किंवा मायक्रो न्यूट्रिएंटची ज्यावेळेस डिफिशियन्सी जाणवत असते, तर ती जे काही झाड आहे, तर ते झाड कुठल्या ना कुठल्या भागांमध्ये ते शो करत असतं, म्हणजे दाखवत असतं. तर शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस NPK याची नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅश याची जर डिफिशियन्सी आपल्या झाडांवरती दिसत असेल, तर ती कशा पद्धतीने दिसत असते, तर ते आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. आणि जी डिफिशियन्सी आहे, तर ती कशा पद्धतीने आपल्याला तिथे पूर्ण म्हणजे भरून काढता येईल, तेही आज आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जर पहिल्यांदा पाहिलं तर नायट्रोजनची डिफिशियन्सी ही जे काही झाड आहे, तर ते आपल्याला पानाच्या माध्यमातून आपल्याला तिथे ते दाखवलेलं पाहायला मिळत असते, किंवा झाडांची जी ग्रोथ आहे, तर ती आपल्याला तिथे थांबलेली पाहायला मिळत असते. याची महत्त्वाची कारणे म्हणजे ज्यावेळेस जो काय पाला आहे, तर तो पाला आपल्याला पिवळसर रंगाचा पडलेला आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत असतो. ज्यावेळेस पाला पिवळसर पडत असतो, मग शेतकरी मित्रांनो, हा जो पाला आहे, तर तो खालच्या बाजूने आपल्याला पिवळसर पडलेला पाहायला मिळत असतो. पण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा पण प्रश्न पडला असेल की ज्यावेळेस झाड हे जास्त दिवसाचं होतं किंवा झाडाचं जसं जसं वय होत जातं, त्यावेळेस जे काही खालची पानं आहेत, तर ते आपल्याला तिथे गळून गेलेली पाहायला मिळतात, किंवा काही झाडे तिथेच आपल्याला मुरडून गेलेली पाहायला मिळतात. पण शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपल्याला नायट्रोजनची डिफिशियन्सी जाणवत असते, ज्यावेळेस खालच्या बाजूने नायट्रोजनची डिफिशियन्सी जाणवत असते, त्यावेळेस जे काही पान आहे, तर ते जे काही पिवळं पडायला लागलेलं असतं, आणि त्याच्यामधल्या ज्या शिरा आहेत, तर त्या पूर्णपणे हिरव्या राहिलेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात. या पद्धतीने आपण डिफिशियन्सी तिथली ओळखू शकतो. ज्यावेळेस ही पानं पिवळी पडतात, ज्यावेळेस याच्यातली जे काही पानं आहेत, तर ते पिवळी पडल्याच्या नंतर जे काय अन्न निर्मिती, आपल्याला तर माहिती आहे की झाड पानांच्या माध्यमातून अन्न निर्मिती करत असतं, किंवा प्रकट संश्लेषणाची प्रक्रिया त्याच्यामधून होत असते. ज्यावेळेस ही पानं पिवळी पडलेली असते, त्यावेळेस ह्या दोन्ही ज्या काही प्रक्रिया असतात, तर त्या आपल्याला काही प्रमाणामध्ये बंद पडलेल्या पाहायला मिळत असते. त्याच्यामुळे काय होतं की जी काही झाडांची जी काय वाढ आहे, तर ते आपल्याला तिथे खुंटलेली पाहायला मिळत असते. तर शेतकरी मित्रांनो, याच्यावरती आपल्याला जे काय नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे, तर ही फुलफिल करण्यासाठी जे काय आपल्याला बाजारामध्ये जो काही युरिया मिळत असतो, की नायट्रोजन जो आपल्याला त्याच्यामध्ये 46% आपल्याला त्याच्यामध्ये मिळत असतो, त्याच्या माध्यमातूनही तुम्ही याची डिफिशियन्सी फुलफिल करू शकता. किंवा जे अमोनियम सल्फेट आहे, की ज्याच्यामध्ये 20.5% हे आपल्याला नायट्रोजन पाहायला मिळत असतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे काय अमोनियम नायट्रेट आहे, हेही तुम्ही याचा वापर करून जी काय नायट्रोजनची डिफिशियन्सी आहे, तर तीही तुम्ही फुलफिल करू शकता. याच्यानंतर जी महत्त्वाची दुसरी जी काय अन्न घटक आहे, तर तो आहे फॉस्फरस.
फॉस्फरसची डिफिशियन्सी आपल्याला झाडांमध्ये किंवा पानांमध्ये ज्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत असते, ज्यावेळेस झाडाची काय म्हणू फांदी जी आहे, फांदी किंवा पान जे आहे, तर ते आपल्याला तिथे निळ्या रंगाची पडलेली आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस झाडांमध्ये आपल्याला असे जाणवल की आपलं पान जे आहे किंवा जी फांदी आहे तर ती निळ्या रंगाची पडली आहे, त्यावेळेस समजून जायचं की आपल्या जे काही झाड आहे तर त्याच्यामध्ये ह्याची सॉरी जी काय फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे तर ते आपल्याला त्याच्यामध्ये आलेली पाहायला मिळत असते. मग हीच डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी आपल्याला जे काही फर्टिलायझर आहेत तर त्याचं हे ॲप्लिकेशन तुम्ही वापरू शकता. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर याच्यावरती बेस्ट ऑप्शन म्हणजे जे काय आपल्याला ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये TSP मिळतं, तर त्या TSPचा आपण वापर करून जे काय आपण फॉस्फरसची डिफिशियन्सी आहे तर ते आपण फुलफिल करू शकतो. किंवा जे आपल्याला वॉटर सोल्युबल खतं मिळतात, त्याच्यामध्ये 1261 असेल, 05234 असेल, याच्या व्यतिरिक्त जे काय फॉस्फरस युक्त जे काही खतं आहेत किंवा फर्टिलायझर आहेत, वॉटर सोल्युबल असू द्या किंवा ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये असू द्यात, दाणेदार खतांमधले जरी असले तरी चालतील, याच्या माध्यमातून आपल्याला जी काही डिफिशियन्सी आहे तर ते आपल्याला तिथं आपण फॉस्फरसची डिफिशियन्सी आपण फुलफिल करू शकतो. याच्यानंतर जे काय तिसरा महत्त्वाचा घटक आहे झाडांच्या वाढीसाठी किंवा झाडांच्या डेव्हलपमेंटसाठी, तिसरा महत्त्वाचा जो घटक आहे तर तो आहे पोटॅश. पोटॅशची डिफिशियन्सी आपल्याला झाडांमध्ये जाणवत असताना जो काय पानांचा बाहेरील भाग आहे तर तो बाहेरील भाग पूर्णपणे पिवळा पडून तो आपल्याला करपून गेलेला पाहायला मिळत असतो. ज्यावेळेस आपल्या पिकांमध्ये आपण पाहणी करत असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा असं समजून येतं की जो काय आपलं पान आहे किंवा जे आपलं पान आहे तर ते पान बाहेरच्या बाजूने बाहेरचा जो शेंड्याकडील भाग आहे तर तो आपल्याला करपून गेलेला तिथे पाहायला मिळत असतो. ज्यावेळेस असं आपल्या बागेमध्ये दिसेल किंवा दिसत असेल त्यावेळेस असं समजून जायचं की आपल्या पिकांमध्ये पोटॅशची डिफिशियन्सी आपल्याला खूप साऱ्या प्रमाणामध्ये जाणवते आहे. मग याच्यावरती उपाययोजना करताना ही डिफिशियन्सी भरून काढण्यासाठी जे काय आपल्याला पोटॅशयुक्त जे खतं आहेत तर त्याचा आपण वापर करणं तिथे खूप महत्त्वाचं असतं. मग याच्यामध्ये वापर करत असताना जे काय आपल्याला MOP मिळतं, म्हणजे जे काय आपल्याला जे साखरेसारखं आपल्याला पोटॅश मिळतं तर ते पोटॅशचा आपण तिथे वापर करू शकतो. जे आपल्याला ग्रॅन्युअल फॉर्ममधलं जे पोटॅश मिळतं तर त्याचाही वापर करू शकतो. जे ग्रॅन्युअल फॉर्ममधलं जे आपल्याला गोळी टाईपमधलं जे आपल्याला पोटॅश मिळतं तर त्याच्यामध्ये 14% हा आपल्याला पोटॅश कंटेंट असलेला पाहायला मिळतो. आणि जे MOP आहे तर त्याच्यामध्ये 60% हा आपल्याला पोटॅशचं प्रमाण असलेलं पाहायला मिळतं. तर शेतकरी मित्रांनो, हे ग्रॅन्युअल सोडून आपण जे वॉटर सोल्युबल आहेत तर त्याचंही ॲप्लिकेशन तिथे आपण करू शकतो की ज्याच्यामध्ये 13-0-45 आहे किंवा 00-50 आहे किंवा याच्या व्यतिरिक्त जे चिलेटेड फॉर्ममधले किंवा जे ऑक्साईड फॉर्ममधले जे काही पोटॅश आहेत तर त्याचाही आपण तिथे वापर करू शकतो. याच्या माध्यमातून ज्या काय आपल्या डिफिशियन्सी आहेत तर त्या आपण तिथे फुलफिल करून जे काही झाडांच्या वाढीसाठी किंवा झाडांच्या डेव्हलपमेंटसाठी जे काही असणारे हे जे अन्न घटक आहेत तर त्यांची डिफिशियन्सी आपण तिथे भरून काढणं आपल्याला तिथे खूप महत्त्वाचं असतं. याने आपल्याला उत्पन्नही चांगलं मिळणार आहे आणि जे आपण अपेक्षा केलेली असते की आपल्याला जास्त उत्पन्न मिळावं तर तेही आपल्याला तिथे मिळण्याचे चान्सेस खूप सारे असतात. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर शेतकरी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.